नमस्कार दर्शको, मी आहे काजल आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या आणि ठळक बातम्या तुमच्या समोर मांडणार आहोत। तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मोतीबाग येथील रेल्वे क्रीडा संघ मैदानावर योग संगम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। विभागीय रेल्वे व्यवस्थापक दीपक कुमार गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांनी सामूहिक योगाभ्यास करत निरोगी जीवनशैलीचा संदेश दिला। नागपूर जिल्ह्यातील कुही तहसीलच्या चिपडी गावात गुरुवारी दुपारी आलेल्या जोरदार वादळ आणि मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले। काही मिनिटातच 5 घरांच्या टीनच्या छतांचे उडून जाणे, झाडे कोसळणे तसेच कुही अंबोरा मार्गावरील किलोमीटर बोर्ड रस्त्यावर पडल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली। घटनेची माहिती मिळताच प्रशासन, पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। जेसीबीच्या साहाय्याने रस्ता मोकळा करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र घरांमध्ये पाणी शिरल्याने संसारोपयोगी वस्तू, धान्य आणि शेतमालाचे नुकसान झाले असून ग्रामस्थांनी तातडीची मदत व भरपाईची मागणी केली आहे। नागपूरच्या कलमना मार्केट परिसरातील देवस्थान स्कूल भागातील नागरिक मागील 2 दशकांपासून मूलभूत सुविधांच्या अभावामुळे त्रस्त आहेत। परिसरात रस्ते आणि निचऱ्याची समस्या वर्षानुवर्षे कायम असून प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। सांडपाणी सतत गलींमध्ये साचून आता घरांपर्यंत पोहोचत असल्याने मलेरिया, डेंग्यू, डायरिया आणि त्वचा रोगांचा धोका वाढलाय। पावसाळ्यामुळे ही परिस्थिती अधिक गंभीर झाली असून परिसर दरवर्षी जलमय होऊन रस्ते चिखलमय होत असल्याचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत आहे। नागरिकांनी तातडीने ड्रेनेज व रस्ता दुरुस्तीची मागणी करत काम सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिलाय। नागपूर क्राईम ब्रांच युनिट 5 ने घरफोडी प्रकरणात फरार असलेल्या आरोपीला अटक करून मोठे यश मिळवले आहे। भांडेवाडी परिसरातील एका घरातून सुमारे 33,600 रुपयांचा मुद्देमाल चोरी झाल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली। या प्रकरणात 2 आरोपी आधीच अटक झाले होते, तर तिसरा आरोपी आयुष उर्फ आमला गणवीर फरार होता। क्राईम ब्रांचने त्याला अटक केल्यानंतर चौकशीत त्याने भांडेवाडी, वाठोडा आणि पारडी परिसरातील एकूण 5 घरफोडीच्या घटनांमध्ये सहभाग असल्याचे कबूल केले। आरोपीला पुढील कारवाईसाठी भांडेवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून तपास सुरू आहे। आजच्या नागपूर समय बुलेटिन मध्ये इतकंच। आम्ही तुमच्या समोर आणत राहू ताज्या, महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा आणि हो, पुढच्या अंकासाठी आमच्या सोबत राहा। त्यानंतर सुरक्षित राहा, जागरूक राहा आणि आपल्या नागपूरवर गर्व करा। मी आहे काजल आणि तुम्ही पाहत होतात नागपूर समय। धन्यवाद।